नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश सिंगर. कापूस आणि सोयाबीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान येणार आहे, परंतु KYC करणे हे बंधनकारक आहे. आता KYC करताना शेतकऱ्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहे आणि ते काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यावर काय सोल्युशन आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार. तर तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर तिथे तुम्हाला अनेक असे पॉपअप येत आहेत की आधार डाटा इज नॉट सबमिटेड बाय ॲग्रिकल्चर ऑफिस, आधार डू नॉट एक्झिट इन द सिस्टम, UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्स, ट्राय अगेन, असे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्या आपण या व्हिडिओमध्ये त्यावर काय सोल्युशन आहे ते सविस्तरपणे जाणून घ्या. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वेबसाईटवरती आल्यानंतर जेव्हा तुम्ही आधार नंबर टाकता KYC करण्यासाठी, त्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा एक एरर येतो की आधार डाटा इज नॉट फर्टिलाइज बाय ॲग्रिकल्चर ऑफिस. तर तो तुमच्यासमोर एकच पर्याय आहे शेतकरी मित्रांनो, की तुम्ही जो तुमचा सहाय्य कृषी अधिकारी आहे त्याच्याकडून जाऊन KYC करून घेणे. त्याच्या थ्रू तुमची KYC होईल. त्यानंतर किंवा तुम्ही त्याला विचारू शकता की हा प्रॉब्लेम का बरं येत आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा एक अशा प्रकारचा मेसेज येतो की आधार डाटा इज नॉट सबमिटेड बाय ॲग्रिकल्चर ऑफिस. जो तुमचा काही जो डाटा आहे KYC करण्याचा किंवा पिकाचा, कापूस किंवा सोयाबीनचा, तर तो वरती पाठवला गेलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा मेसेज येतो. तर तुम्ही सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन त्याला सांगू शकता तो वरती डाटा पाठवून देईल. त्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा एक मेसेज येतो की आधार नंबर डूज नॉट एक्झिट इन द सिस्टम. तर हा एक असा प्रकारचा प्रॉब्लेम आहे की या ठिकाणी जो तुमचं डाटा आहे तो हे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही KYC जर तुमच्या यादीत नाव असेल तर तुम्हाला याचे काही टेन्शन नाही, तर तुमची KYC झालेली. त्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा मेसेज येतो की आधार डाटा इज नॉट फर्टिलाइज बाय ॲग्रिकल्चर ऑफिस. या ठिकाणी जो तुमचा जो काही डाटा आहे तो कृषी अधिकाऱ्याकडे पोचलेला नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाणं आणि त्याला KYC करून घेणं हाच एक पर्याय आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आधार नंबर डूज नॉट एक्झिट द सिस्टम. तर हा एक अशा प्रकारचा पण एरर येतो. तर तुम्हाला तुमची जी KYC झालेली नसेल तर तुम्हाला एक अशा प्रकारचा एरर येतो किंवा वेबसाईटचा बी प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो की UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्स, प्लीज ट्राय अगेन. तर तुमची KYC झालेली असेल, जर यादीत नाव असेल तर तुम्हाला KYC झालेली, तर तुम्ही अशा प्रकारे तुमची KYC पूर्ण करून घ्या, तुम्हाला अनुदान प्राप्त होऊ शकतं. त्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशीच माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.